नमस्कार कुटुंब फॅमिलीला. उलटा चिडव आला माझा. एवढं बक बक करून काय फायदा झाला. एक बघा, नवरा बायको असतात एक गावामध्ये. नवरा बायको तर प्रत्येक गावामध्ये असतात, तसं काही नाही. पण हे जरा अलग मध्ये तर त्यांना एक मुलगी असती आणि ही 6-7 वर्षाची मुलगी असताना बिमार पडते. आईच्या लेकराची आई बिमार पडते आणि मग तिला वाटतंय आता काय खरं नाही आहे, मुलीला आपल्या कोण सांभाळन, काय खरं दिसत नाही आहे. बिमारी काय वर्ष झालं, 6 महिने झालं बिमारी काय राहीना. तर नवऱ्याला म्हणायला लागली काय खरं नाही, आता बायको करा दुसरी, या लेकराला आई पाहिजे, तुम्ही कामाधंद्याला असतात, लेकराला कोण बघन, माझ्या मुलीला कोण बघन, दुसरी बायको केली तर ती लेकरू तरी बघन माझं, असं बोलायची. ते म्हणायचा काय भगभग करती या, कशासाठी असं करती, काही बरं नसलं तर काय मरतंय का, काय नाही होत तुला, असं म्हणायचं. आणि असं म्हणत गेली पटकनी मरून. ती पोरगी झाली अनास. मग त्या पोरीला वाटायला लागलं कसं करणार, माझा बाप येणे फणे, शाळेला जायचं, खायला कसं मला देणार, स्वतः कसं काम करणार, घरचं काम बाहेरचं काम. आता 7 वर्षाच्या लेकराला कळतंयच ना. तर मग सगळे ती पोरगी बी रडायली आई पाहिजे म्हणून, येण्या घालायला. हे आता येण्या कोण घालणार, बाप थोडा येण्या घालणार. उपाशी लागले मरायला करण्यासाठी. मग ती पोरगी बी म्हणायला लागली बाबा करा ना लग्न दुसरं, आईची मला लई हौस आहे. बाप म्हणायचा अगं दुसऱ्या आया चांगलं सांभाळत नाही ता, दुसऱ्या आया चांगलं नाही सांभाळत, काय करायचं या दुसरी आई तुला, नको काय नको, आई नको काय नको, आहे ना मी आईचं प्रेम देतो की तुला. नाही बाबा तुम्हाला काम नाही होत, काय नाही होत, बाहेरचं करताय, घरातलं काम होत नाही आहे, असंच राडा पडतंय घरामध्ये, लग्नच करा तुम्ही, मला आई पाहिजे, मला आई पाहिजे म्हणून जिद्दच करायला लागली. सगळ्यांना आई आहेत म्हणली, मलाच आई नाही आहे. सगळे मला म्हणते तुला आई नाही आहे. तर मग लय हट्ट धरून बसती, जेवण नाही करत, काय नाही, आई पाहिजे म्हणून. तर बघा पाहुणे बी म्हणतात अरे बाबा घरामध्ये पाहिजे, पाया माणूस घरामध्ये पाहिजे, तू कर बायको. मग देतेच बायको करून त्याला. पोरी 6 महिने 2 वर्ष चांगलं राहते, 2-3 वर्ष झालं तिला लेकरू होते, तिला पण पोरगीच होती या. तर मग लहान असल्यावर तर लेकरं चांगलंच राहतात ना. वरचीवर मोठं व्हायला लागले. मग आईचे जरा संस्कार जरा अलग व्हायला लागले. स्वतःच्या पोरीला करायचं, त्या पोरीला नाही करायचं. मग तिला फरक करायला लागली त्या पोरीवर. मग तिला कळायला लागलं पोरीला की खरंच सावतराई अशी असती का. तरी पण ती पोरगी जीव लावायची सावतराईला, त्या सावतर बहिणीला. मग ह्या जवान झाल्या, मोठ्या झाल्या, लग्नाच्या लाईफमध्ये आल्या. मग कुठले बी पाहुणे यायचे तर हिलाच पसंत करायचे, मोठ्या पोरीला, म्हणजे ज्याला आई नाही ना त्यालाच पसंत करायचे. का तर स्वभाव चांगला होता, कामधंदा करायची. आणि ही मोठी बारकी पोरगी काय लाडानी येडी झालेली होती, शाळा शिकायची, पार्ट्या करायची, रात्रीचं 12 वाजा यायची घरी. मग ते स्वभाव कोणालाच आवडला. मग ही पोरगी म्हणली ना अगं दीदी असं का करते तू, एवढा उशिरा येते. ती म्हणायची गप ग तू, तुला काय घेणं देणं आहे, तू नाही बोलायचं मला, काय चुप बसतो चेप, असं बोलायची. तर मग हिला वाटायचं की एक ना एक दिवस माझ्या बापावर काहीतरी संकट आणणार आहे. तर तिला लय समजून सांगायची, बरंच समजून सांगायची, पण ती ऐकायच्याच मनस्थितीमध्ये नाही असायची. तिला नुसता पोरींचा नाद लागलेला होता, नुसता पोरी बरोबर पार्ट्या करायला जायची. आणि आईला मजा वाटायची. बाप झुरणी लागायचा, ही पोरगी झुरणी लागायची, सावतर बहीण झुरणी लागायची. बापाच्या नशिबाला काहीतरी आणून ठेवून एक दिवस.
आणि ठेवलंच आणून तिने एक दिवस. आणि मग ह्या पोरीनं काय केलं, म्हणजे जाऊ दे बाबा, आपण तर मागणी येत आहे ना, आपण लग्न करून आपल्या घरी जावं, डोळ्याच्या माघारी काय बी करू दे. आणि मग काय एका बरोबर लग्न लावते, ती म्हणली ना माझं त्या पोराबरोबर लग्न लावा, त्या पोराबरोबर लग्न लावलं. आधी पोराने त्या दिखावा दाखवला, नंतर बरोबर फटके द्यायला चालू केले. त्यांनी फटके द्यायला बी चालू केले. आणि मग वाईट बी नाद होता त्या पोराला, स्वभाव चांगला नव्हता, नुसता पोरींच्या मागं पळायचा नाद होता त्याला. आणि मग काय हिला सोडून दिलं. मग नंतर हिच्या पाया पडायला लागली. खरं तो बोलत होती तेच खरं होतं. म्हणून नाही का, जे मोठं सांगतंय ना त्याचं ऐकायचं बघा, ऐकायचं त्याचं. असं नाही की त्याचं नाही ऐकायचं, त्याला काही कळत नाही. स्वतःचं कर्माचे फळं स्वतःलाच भोगावं लागतात. मग आता याच्यामध्ये कोणीतरी भोगू लागते का? त्यांनी सोडून राहिली इथं, आता मायबापाच्या नशिबाला ताप करून ठेवला. आणि ती दुसरी पोरगी मस्त सुखामध्ये उलट ह्यांना हिला सहकार्य करायची या पोरीला. मग आत्ता म्हणायची की तुझंच खरं होतं, मला माफ कर. आता माफी मागून काय फायदा एवढं महाभारत होऊन नंतर माफी मागून काय फायदा आहे का नाही? चला, म्हणून ऐकायचं, एक दुसऱ्याचं ऐकायचं, मनाचं कधीच नाही करायचं. मनाचं जर करायचं असलं तर चांगलं करायचं, नाहीतर असं आपल्याला समजत नाही ना, आपल्या मनाने काहीच करायचं नाही. आपल्याला तर बाबा, आपण तर कोणाचा जिंदगी सारा घेतला नाही, स्वतःच्याच मनाने. हे बघा, एवढे असताना लग्न करून दिलेलं सगळं 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 स्वतःच्या मनाने. जवळ सासरे होते तोवर त्यांच्या मनावर, त्यांच्यानंतर हे बघा माझ्या मनावर मी कधीच असं वाईटमध्ये केलं नाही. मी काय करायचं ना, मी सगळं चांगलंच करत आलेले. म्हणून मी म्हणते, मी काय बोलते ना माझं सगळं खरं असते. माझं ऐक जा, सगळ्यांना सांगते मी, आपल्या मुलींना सांगते, आपल्या घरच्या पोरांना सांगते, सगळ्यांना सांगते. ऐकायचं, मोठ्या माणसाचं ऐकायचं. बोले अनादी असू, अनपड असू, त्याला कळत नसू, तरी भरभर त्या माणसाला कळत आहे, म्हणून त्याचं ऐकायचं. चला, हळदी कुंकू भरायले बघा. बघितलं का, हळदी कुंकू माझं असं काम करते बघा. काम तर मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये दाखवते, हे का नाही? काम केल्याशिवाय मार्ग नाही हो. काम करायचं, काम केलेलं चांगलं असतं या, कधी वायाला जात नाही काम केलेलं. काय आपले हातपाय काय झिजतात का? आहे का नाही? आपल्याला देव परमेश्वर तर ताकदच देतं ना, आपल्याला हातापायाला ताकद देतं. म्हणून काम करत राहायचं, काम चोरपणा करायचं नाही. काम चोरपणा हे बघा आपल्याच अंगलोट येत आहे. काम चोरपणा कधीही करायचा नाही. जेवढं काम करताना, जेवढं घरच्यांना सुखी ठेवताना, तेवढं तुमच्या जीवनाचं भलं होतं या. ऐकायचं, करायचं. आता मी करते का, मी येडी म्हणून करते का? येडी म्हणून करते का हो? एवढं रात दिवस मी कामं करते, कोणासाठी करते? माझ्या एकलीच्या जीवासाठी? अरे तुमच्यासाठी करते, तुमच्यासाठी करते, माझ्यासाठी नाही करत. मला काय आराम करू वाटत नाही, मला का टी व्ही बघू वाटत नाही. वाटते ना देवा, तेवढंच होईन आपल्याला. संध्याकाळी भाजी होईन, दूध होईन, बिस्किट येईन, चहापत्ती येईन, साखर येईन, सगळं येईन, आहे का नाही? जरा मेहनत केलेली कधीही वायाला जात नाही, म्हणून मेहनत करायचं. चला, धन्यवाद. तिला पुढे येते हो माझी.